हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आज सकाळी सकाळी नाश्त्याला मी इडली आणि सांबार बनवलाय. झालंय आता माझं बनवून. मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं सांबार आणि इडली कशी बनवली ती. इडली रवा असतो ना जो साऊथ मध्ये भेटतो, ते इडली रवाची बनवली मी आज इडली. संध्याकाळी उशिरा टाकलं ना म्हणून मी इडली रवाच टाकला. इथं सांबार झालाय, बघा इडली पण झाली आहे. आता मी इडल्या काढून घेते. बघा कसं छान झालंय ना. आता उन्हाळा लागलाय ना, तर इडलीचा रवा पण छान फुलतो मस्त. इथं साऊथ मध्ये ना असं इडली सांबार खाता, खूप सारा सांबार घेता आणि अशी इडली बुडवता आणि मग असं खाता इडली सांबार. खूपच टेस्टी लागतं, एकदम भारी. आज मी सांबार मध्ये शेवग्याच्या शेंगा टाकल्या, बॉईल करून घेतल्या आणि त्यांचं जे वरचं साल असतं ना ते काढून घेतलं आणि एक कैरी पण टाकली होती. मस्त खट्ट मिठ्ठ केलंय सांबार आणि सांबार मसाला पण टाकला होता. एकदम भारी झाला इडली सांबार. बघा इतकं भारी लागते ना, टेस्ट एकदम भारी लागते. गरम गरम इडली सांबार आणि त्याच्यासोबत ना चटणी वगैरे पाहिजे मस्त, नाही तर लोणचं पण चालतं मला. मी इडली सांबार आणि लोणच्या सोबत पण खाते, चटणी सोबत पण खाते, मला आवडतं ते तसं. चला मी तुम्हाला नंतर भेटते. आता आम्ही सगळे नाश्ता करतो. नाश्ता झाल्यावर मग तुम्हाला भेटते. आज खूपच काम आहे मला, तर खूप कामं करायची आहे. चला आपण कंटिन्यू करू पुढे. A few moments later. इतका भारी इडली सांबार झालाय ना, खूपच भारी. मी ना वरून तुपाची फोडणी दिली होती याला, थोडीशी मिरची पावडर आणि थोडीशी हळदी पावडर टाकून, आणि त्या तुपाने इतकी छान टेस्ट लागली. वरून हा सांबार मसाला पण टाकला होता, तो सांबार मसाल्याने पण खूपच भारी टेस्ट आली. आता पोट भरून खाऊन घेतलं, आता कामाला लागते मी. बघा आज ना मी पूर्ण घराचं काम काढलंय. पूर्ण घराचं म्हणजे फक्त डब्बे काढले, कारण डब्बे खाली करून घेते आणि जे उन्हात ठेवायचंय ना ते उन्हामध्ये ठेवून देते. आणि असं झाडं पण लागलंय छोटं छोटं, ते पण काढून घेते. सगळं धुवून व्यवस्थित ठेवून देते, कारण आता उन्हाळा आहे ना, उन्हाळ्यामध्ये चांगलं सुकून जातं सगळं. मग नंतर पावसाळा लागून जाईल, पावसाळ्यामध्ये काही काम नाही करता येणार, म्हणून मी आता उन्हाळ्यामध्ये सगळी कामं करून घेते. बारीक बारीक असं कचरा राहतो, थोडा थोडा धूळ पण असते. असं ठेवून दिलं. आणि ही कोटी आहे, तिच्यामध्ये एक्स्ट्राचा किराणा असतो. बघा याच्यामध्ये हे इडली राईस आहे, एक्स्ट्राचा किराणा ठेवते मी. ही घरची डाळ आहे, एक्स्ट्राचा किराणा ठेवून दिला. आणि डबे पण खाली करून घेतले असे. आता मी सुट्ट्यांमध्ये घरी जाईल ना, तर खूप सारा सामान असतो येताना माझ्याजवळ, तर मग डबे सगळे खाली करून घेतले मी. सगळे म्हणजे ज्याच्यामध्ये सामान संपला होता ना ते धुवून ठेवले सगळे डबे. इथं माझी गव्हाची कोठी राहते, त्याच्यामध्ये गहू ठेवते मी. याच्यामध्ये गहू असता, आता ही पण ठेवून देते. इतकी धूळ होऊन जाते ना घरामध्ये, खूपच धूळ होऊन जाते. बघा गॅलरीत काही जास्त ऊन नाही येत, कमीच ऊन येतं. मी चण्याची डाळ, गहू, उडदाची डाळ हे सगळं असं उन्हात ठेवलंय सुकायला. बारा 12:30 पर्यंतच ऊन असतं. उन्हामध्ये सगळं सुकवून देते मी. थोडंसं ऊन दाखवलं ना की किडे पण नाही पडत आणि चांगलं सुकले जातात जरा कडक.
सगळे डबे धुवून झाले. आता मी सगळे डबे कोरडे पुसून घेते. उन्हात ठेवले असते बाहेर, पण जागा नाही आहे, गहू टाकले ना बाहेर, तर मग घरात असताना असं पुसून घेते मी कपडे. बरेच डबे खाली होऊन गेले. जे कामाचं नाही ते वेस्ट होतं ते फेकून दिलं मी आणि सगळं साफ करून घेतलं. चाळणीने काढून काढून सगळं साफ करून घेतलं. नेहमी डबे धुत राहते मी, साफ करत राहते, नाही तर मग कीड लागून जातं ना. इथं घरांमध्ये थोडंसं लागतंच कीड, पण नेहमी साफ करत राहिलं ना तर मग काही एवढं लागत नाही. किचनची सगळी कामं झाली आहे माझी. आता मी झाडू मारून घेते आणि मग नंतर घर पुसणार. घर मी हातानेच पुसून घेते सगळं. आज सकाळी सकाळी गॅसची हंडी पण येऊन गेली, त्याचा एक वेगळाच आनंद झाला मला, कारण अजून गॅस लवकर भेटत नाही ना. बरं झालं गॅस येऊन गेला, म्हणजे मी टेन्शन फ्री होऊन गेली. आता मी कपड्यांच्या घड्या करते. जे कपडे कामाचे नाही ना ते कपडे पण मी ठेवून देते. आता मुलं मोठी झाली ना, तर हे कोणकोणती साईज होत नाही मुलांना, तर ही मी अशी बॅगमध्ये ठेवते आणि जे गरीब असते ना त्यांना देऊन देते मी. आता हे स्वेटर पण नाही होते मुलांना, छोटं झालंय स्वेटर. आता रद्दी काढली मी सगळी रद्दी विकायला काढली. दरवर्षी मुलांना नवीन पुस्तकं घ्यावं लागतं आणि हे जे जुने झालेले पुस्तकं असतात ना ते दरवर्षी रद्दीमध्ये जातं. पुस्तकं घेताना 5-6 हजाराची पुस्तकं येतात आणि रद्दीमध्ये 100-200 रुपये येतात. बस 12 रुपये किलो रद्दी आहे इथं. खूपच कमी भावामध्ये जाते. एवढ्या रद्दीचे फक्त 100-200 रुपये भेटते. आणि जर पुस्तकं घेतले ना एवढे तर 6,000-7,000 असे नवेचे नवे पुस्तकं आहे बा. असे एवढे मोठे मोठे पुस्तकं, एवढे मोठे मोठे पुस्तकं आहे ना हे फिजिक्सवाल्याचे. खूपच मोठे मोठे पुस्तकं आहे. आता हे सगळे रद्दीमध्ये जाते. पकडता पण येत नाही आहे एवढे मोठे मोठे पुस्तकं. कोणी घेत पण नाही. जर दिले ना तर कोणी काही एवढं घेत नाही पुस्तकं, कारण त्या प्रत्येक कॉलेजकडून आहे ना त्यांना वेगवेगळे पुस्तकं भेटत राहतात. म्हणजे आपल्याच कॉलेजची पुस्तकं भेटत राहतात. ज्यांच्या कॉलेजची त्यांची पुस्तकं भेटतात. त्याच्यामुळे हे वेस्ट जातात. मग सगळी कामं आवरता संध्याकाळ होऊन गेली आज मला. आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली आहे. कांद्याची भाजी आणि आंब्याचा रस करते. जिरं मोहरीची नेहमीप्रमाणे फोडणी दिली, लसूण टाकला, कांदे पण टाकले. आता सगळं हलवून घेते आणि मग नंतर हळद, धनिया पावडर आणि मिरची पावडर आणि थोडीशी अख्खे धने. आणि बघा हा मी तुम्हाला मिसळ मसाला दाखवला होता ना, तो मिसळ मसाला पण टाकला आहे थोडासाच. आणि सगळी हलवून घ्यायची भाजी. वरून मी मीठ टाकून दिलं. वाफवून घेते 10-15 मिनटं आणि मग नंतर साईडला इथं आता पोळ्या करून घेते. झाली आता जवळपास भाजी, तरी पण थोडी हलकीशी राहिली आहे. आता मी इकडे साईडला पोळ्या करते, तोपर्यंत तिकडे गॅसवर थोडा वेळ भाजी ठेवली. पोळ्या पण फटाफट करून घेते. उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या रसासोबत कांद्याची भाजी खूपच छान लागते, एकदम भारी लागते टेस्ट. आणि मला पण ते आवडते, म्हणून मी आज कांद्याची भाजी आणि आंब्याचा रसच केला. पटकन होते ती भाजी. प्लेटमध्ये मी आंब्याचा रस आणि पोळी वाढली. आता मी भाजी वाढते. आणि सोबत पापड. चला आम्ही आता जेवणाला बसतो. तुम्ही पण जेवण करा. या जेवायला सगळ्यांनी. स्वयंपाक करत असताना मी इथं विठ्ठलाचे गाणे पण ऐकत होती. आता मी वॉकिंगला चालली आहे. पायऱ्यांनी जाताना तर खूपच छान वाटतं. पटापट जाता येतं, पण चढताना आहे ना खूपच थकवा वाटतो. चला मी आता इथंच व्हिडिओ थांबवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नक्की लाईक करा बरं का व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा.